नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 14 चैत्र शके 1948 अर्थात 4 एप्रिल 2026. मंडळी, मत्स्याहारींसाठी कोळंबी ही सर्वात जास्त पसंतीला आलेली अशी मासळी. कोळंबीचे नैसर्गिक साठे बऱ्याच वेळा अपुरे पडतात आणि त्यामुळेच याचं संवर्धन करून पैदास करणं हा एक चांगला पर्याय आता मत्स्य संवर्धकांकडे उपलब्ध आहे. अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी हे संवर्धन काटेकोरपणे करणं गरजेचं असतं. आज आपण कोळंबी संवर्धनातील आरोग्य व्यवस्थापन याविषयी मत्स्य महाविद्यालय शिरगाव येथील प्राध्यापक डॉक्टर गजानन घोडे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. नमस्कार मंडळी, आजकाल आपण बघतोय की मासेमारी करण्याबरोबरच माशांचं संवर्धन करण्याकडे देखील आता मच्छीमार बांधवांचा कल वाढतो आहे आणि वेगवेगळ्या माशांचं संवर्धन आपल्याकडे केलं जातं. त्यातही प्रामुख्याने कोळंबीचं संवर्धन मोठ्या प्रमाणात केलं जातं. तर कोळंबी संवर्धन करताना त्यांचं जे आरोग्य व्यवस्थापन आहे ते नेमकं कसं करायचं याविषयीच आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे शिरगाव इथे जे मत्स्य महाविद्यालय आहे या महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर गजानन घोडे सर आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार मंडळी. सर, पहिल्यांदा भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य उत्पादनाचं नेमकं काय महत्त्व आहे हे आम्हाला सांगा. धन्यवाद मॅडम. जर आपण भारताच्या अर्थव्यवस्थेतील मत्स्य उत्पादनाचं महत्त्व पाहिलं तर एक लक्षात येईल आपल्या की 2024-25मध्ये भारताचे एकूण मत्स्य उत्पादन 197.75 लाख टन एवढे होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा सुमारे 11 लाख टन हे कोळंबी संवर्धनातून आले होते. तर हे जे उत्पादन झालेलं आहे 2024-25मध्ये त्याची निर्यात करून आपल्याला जवळपास 60,500 कोटी रुपये इतके परकीय चलन मिळालेले आहे. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे खूप महत्त्वाचं मत्स्य उत्पादनाचं हे आहे अर्थव्यवस्थेमध्ये. नक्कीच हा जो वाटा आहे तो वाटा वाढत चाललेला आहे. आता मत्स्य उत्पादन वाढीमध्ये आपल्या सरकारची भूमिका नेमकी काय आहे? तर मत्स्य उत्पादन वाढावे म्हणून सरकारचे काही निश्चितपणे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यामध्ये एक नाव घेण्यासारखं म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. ही योजना साधारणपणे 2014 नंतर लॉन्च झाली होती. सरकारने ती लॉन्च केलेली. तर त्याच्या अंतर्गत जे मत्स्य संवर्धक आहेत, मच्छीमार समाज आहेत, त्यांच्यासाठी तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य ह्या योजनेतून केले गेले आणि त्याचा नक्कीच उत्पादन वाढीवरती परिणाम झालेला आहे. म्हणजे त्या योजनेचा फायदा मच्छीमार आणि मत्स्य संवर्धक असे दोघांनाही झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रात कोळंबी संवर्धनाची जी आजची स्थिती आहे ती नेमकी काय आहे? कोळंबी संवर्धनाबद्दल जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचे जे किनारवर्ती 5 जिल्हे आहेत, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे. तर या 5 जिल्ह्यामध्ये फक्त साधारणपणे 264 कोळंबी संवर्धन प्रकल्प आहेत आणि त्या 264 प्रकल्पाअंतर्गत एकूण 1380 हेक्टर जलक्षेत्र त्याच्या अंतर्गत आलेलं आहे. पण हे जर आपण भारतातल्या अग्रगण्य राज्य जे आंध्र प्रदेश आहे त्याचा विचार केला तर आंध्र प्रदेशमध्ये 50,000 हेक्टर क्षेत्र कोळंबी संवर्धनाखाली आहे. म्हणजे आपल्याला अजून कुठेच नाही, आपल्याला भरपूर प्रयत्न करावे लागतील. तर अशी परिस्थिती आहे आपल्या महाराष्ट्राची. आपल्याकडे कोळंबी संवर्धनासाठी कोणती प्रजात निवडली जाते आणि ती निवडण्यामागचं कारण काय आहे? हा चांगला प्रश्न आहे. तर संपूर्ण भारतामध्ये साधारणपणे 2008-09 पर्यंत टायगर कोळंबी नावाचे कोळंबी आहे तिचं संवर्धन केलं जायचं. पण 1990-91 पासून पुढे त्या टायगर कोळंबीवरती विविध प्रकारचे रोग आले. त्या रोगामुळे ते कोळंबी संवर्धन अतिशय धोक्यात आलं. त्यावेळी लक्षात आलं की आत्ता जी प्रजाती संवर्धन केली जाते तिचं नाव आहे वनामी कोळंबी. ही कोळंबी बऱ्याच रोगांना तिच्याकडे प्रतिकारक क्षमता आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ नये आणि संवर्धनाची वाढ व्हावी म्हणून सध्या वनामी कोळंबी ह्या प्रजातीचं संवर्धन केलं जातं. बरोबर. म्हणजे तिच्यामध्ये चांगली रोगप्रतिकारक क्षमता आहे हे महत्त्वाचं कारण आहे. कोळंबी संवर्धनात आढळणाऱ्या ज्या आरोग्यविषयक समस्या आहेत त्या कशामुळे निर्माण होतात? आत्ताच मी आपल्याला बोललो, आपण कोळंबीची प्रजात जी रोगप्रतिकारक शक्ती जिच्यामध्ये आहे ते आपण संवर्धनामध्ये आणली.
पण प्रत्येक गोष्टीला एक शास्त्रीय पद्धतीनं संवर्धन करावं लागतं. बरोबर. सुरुवातीला आपल्याला उत्पादन चांगलं मिळालं, त्यामुळे अधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नामध्ये लोकांनी जी शास्त्रीय पद्धती आहे, उदाहरणार्थ आपल्याला 20 बीज प्रति घनमीटर म्हणजे साधारणपणे 2 लाख बीज एका हेक्टरला आपण संचयन केलं पाहिजे, 2 लाख ते 6 लाखपर्यंत. हां. पण अधिक उत्पादन मिळावं म्हणून लोक अगदी 10 लाख 15 लाखपर्यंत संचयन करत गेले आणि त्याचा तणाव येऊन ते ह्या कोळंबी संवर्धनामध्ये सुद्धा वारंवार रोगांचा प्रादुर्भाव व्हायला लागला. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीनं कोळंबी संवर्धन केलं पाहिजे आणि हीच एक मुख्य समस्या आहे की बरेच लोक शास्त्रीय मार्गदर्शन न घेता मोठ्या प्रमाणावरती उत्पादन करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कोळंबी संवर्धन करायचं असेल तर त्यामागे पूर्ण अभ्यास करणं ही गरजेची गोष्ट आहे. नक्कीच अभ्यास करणं, लोकांनी ज्यांना कोळंबी संवर्धन करायचं आहे त्याने त्याच्या संदर्भात प्रशिक्षण घेतलं पाहिजे. बरोबर. प्रशिक्षण घेतल्यानंतर जे प्रोफेसर असतात, त्यातले तज्ज्ञ असतात, त्यांचंही वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. बरोबर. आणि आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत असणाऱ्या मत्स्य महाविद्यालयामध्ये याचं मार्गदर्शन केलं जातं. मी मार्गदर्शन किंवा अभ्यास करूनच कोळंबी संवर्धन करणं ही गरजेची गोष्ट आहे. नक्कीच मॅडम. तरच त्यातून फायदा होऊ शकेल. फायदा म्हणण्यापेक्षा ते शाश्वत शेती होऊ शकेल. बरोबर. होऊ शकेल. कोळंबीचे प्रमुख रोग कोणते आहेत ज्याने जास्तीत जास्त आर्थिक नुकसान होऊ शकतं असे? बरोबर. 2009 नंतर काही काळ रोगांचा प्रादुर्भाव कमी झालेला, परंतु ही जी वनामी कोळंबी आहे त्याच्यामध्ये सध्या आढळणारा सगळ्यात महत्त्वाचे एक 3-4 रोग आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो, त्याला मी EHP बोलतो. म्हणजे त्याचं नाव, सायंटिफिक नाव एन्टेरोसायटोझोन हिपॅटोपिने आहे. त्याच्यामुळे काय होतं, कोळंबीच्या काही अवयवांना परजीवीची लागण होऊन कोळंबी अन्न खाते परंतु त्याची वाढ होत नाही, त्याची वाढ खुंटते. नंतर वाढीमध्ये तफावत आढळते. काही कोळंबी मोठ्या आकाराची होते, काही छोट्या आकाराची राहते. म्हणजे आपण जेवढ्या प्रमाणात खाद्य देतो तेवढ्या प्रमाणात त्याची वाढ होत नाही, आणखीन शेतकऱ्यांचं नुकसान होतं. हा एक आहे. दुसरा एक आहे तो पांढऱ्या ठिपक्यांचा रोग आपण त्याला म्हणतो, तो विषाणूमुळे होणारा रोग आहे. तर हा विषाणूजन्य रोग जो आहे तो आपण जेव्हा बीज आणतो हॅचरीमधून त्याच्याबरोबर येऊ शकतोय किंवा आपल्या तलावामध्ये सुद्धा तो विषाणू असू शकतोय. तर आपण तणावग्रस्त परिस्थितीमध्ये, म्हणजे जसं अति बीज संचयन घनता ठेवली, अति खाद्य टाकलं, पाण्याची प्रत व्यवस्थित ठेवली नाही, तर हा पांढऱ्या ठिपक्यांचा रोग कोळंबीला होऊ शकतो. आणि ह्या रोगाचं असं वैशिष्ट्य आहे, ज्या दिवशी तुम्हाला तो आढळेल त्याच्या 7 ते 8 दिवसामध्ये 100% मरतूक होते. हा रोग आहे. त्याच्यानंतर अतिशय घातक रोग आहे. त्याची खूप काळजी आपल्याला घ्यावी लागते. ती आपण चर्चा करू त्याच्याबद्दल. ह्याच्या व्यतिरिक्तही सध्या असणारे रोग म्हणजे येलोएड व्हायरस आहे, टॉरा सिंड्रोम व्हायरस म्हणून आहे, नंतर व्हाईट फिसेस, व्हाईट गट, अशा वेगवेगळ्या संज्ञा हे संवर्धकांना माहीत असतात आणि हे वरचेवर आढळणारे समस्या आहेत, आरोग्यविषयक समस्या आहेत. सर, आरोग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचं असं काही सूत्र आहे का? नक्कीच आहे. आत्ताच आपण बोललो वेगवेगळे रोग नेहमी येत आहेत, त्यांचा प्रादुर्भाव होत आहे. पण हे जर टाळायचं असेल तर एक साधं सूत्र आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी आपण कोळंबीचा तलावाचा विचार करतो त्यावेळी तिथे 3 घटक असतात. एक म्हणजे कोळंबी असते, पाणी असते म्हणजे कोळंबीचं वातावरण, आणि तिसरं म्हणजे रोगकारक जंतू. हे कोणत्याही तलावामध्ये असतातच. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तलावातल्या पाण्याची प्रत. आता ती पाण्याची प्रत आपण कसं ठरवणार, तर त्या पाण्यामध्ये असणारा ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, त्याचा सामू, त्याचं तापमान, क्षारता, हे सगळे जे घटक आहेत ते सगळे घटक मिळून पाण्याची प्रत ठरवतात. ही पाण्याची प्रत जर चांगली असेल तर कोळंबीच्या शारीरिक क्रिया, चयापचयाच्या क्रिया सगळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित चालतात. कोळंबीची वाढ चांगली होते, कोळंबीची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती चांगल्या प्रकारे काम करते आणि रोगकारक जंतू जे आहेत त्यांचं नियंत्रण केलं जातं. पण आपण काही कारणामुळे जर पाण्याची प्रत, जसं की अति खाद्य टाकणे, तलावाच्या तळावरती गाळाचं अतिशय संचयन होणे, ह्याच्यामुळे पाण्याची प्रत जर बिघडली तर रोगकारक जंतू जे आहेत ते त्यांची क्षमता वाढते आणि कोळंबीची क्षमता कमी होते आणि अशा वातावरणामध्ये कोळंबीला रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की पाण्याची प्रत आपण चांगली राखली पाहिजे. बरोबर. कोळंबी संवर्धनामध्ये रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संवर्धकांनी काय केलं पाहिजे?
चांगला प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपण नेहमी म्हणतो की इलाजापेक्षा प्रतिबंध बरा बरोबर. किंवा उपचारापेक्षा प्रतिबंध कधीही चांगला आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन ट्रीटमेंट म्हणतो. तर हे बरोबर. प्रिव्हेन्शनच्या दृष्टीने, प्रतिबंधाच्या दृष्टीने काही उपाय आहेत जे अतिशय किफायतशीर आणि इझिली करू शकतो असे आहेत. बरोबर. त्यातलं पहिलं म्हणजे आता सांगितलं त्याप्रमाणे पर्यावरणाची निगा राखणे. पर्यावरण म्हणजे पाणी. तर बरोबर. पाण्याची क्वालिटी जी आहे ते आपण कोळंबीला जी सुटेबल पाण्याची क्वालिटी आहे ती आपण पाहिजे. मेंटेन केली पाहिजे. त्याच्यामध्ये उदाहरण देता येईल की प्राणवायूचं प्रमाण हे 5 ppm पेक्षा जास्त असलं पाहिजे. सामू साधारणपणे 7.5 ते 8.5 असलं पाहिजे. तापमान 28 ते 32 पर्यंत असलं पाहिजे. नंतर अमोनियासारखे वायू जे आहेत ते 1 ppm पेक्षा कमी असले पाहिजे. बरं. नायट्रेट त्याचं प्रमाण सुद्धा अतिशय नगण्य असलं पाहिजे. हे जर सगळे घटक आपण नियंत्रणात ठेवले तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजे कोळंबीचं आरोग्य चांगलं राहण्यामध्ये होतं. बरोबर. ह्याच्या व्यतिरिक्त आता दुसरा याच्यातला भाग म्हणजे आपण रोगकारक जंतू जे आहेत ते आपल्या तलावात येणारच नाहीत ह्याची एक काळजी आपण घेतली पाहिजे. तर बरोबर. ती काळजी कशी घ्यायची, तर पहिल्यांदा म्हणजे कुठून ज्या मार्गातून रोगकारक जंतू येण्याची शक्यता आहे ते सर्व मार्ग आपण रोखू शकतो. पहिला आहे तो बीज. आपण बीज हॅचरीमधून आणतो. बरोबर. तर हॅचरीमधून आलेल्या बीजाबरोबरच रोगकारक जंतू येऊ शकतात. मग त्याच्यावर उपाय म्हणून जे बीज आपण आणलेलं आहे त्याची PCR तंत्राचा वापर करून आपण चाचणी करायला पाहिजे. जे काही आपल्याकडे रोग आढळतात, प्रमुख रोग आढळतात, त्याच्यातला कोणताही रोग त्या बीजामध्ये नाही ना, हे PCR तंत्राच्या साहाय्याने आपण बघितलं पाहिजे. म्हणजे तिथे एक आपण तो मार्ग बंद करतो. त्याचबरोबर बीज हे चांगल्या प्रतीचं आहे का हे बघितलं पाहिजे. चांगल्या प्रतीचं बीज कशावरून ठरवायचे याच्या काही चाचण्या आहेत. त्या चाचण्या आपण बीज आणतेवेळी त्या चाचण्या केल्या पाहिजेत, जेणेकरून आपण चांगलं बीज आणू शकू. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक मार्ग आहे, म्हणजे आपले तलाव जे कोळंबी संवर्धनाचे तलाव आहेत ते सर्वसाधारणपणे समुद्राच्या काठाला किंवा खाडीच्या काठाला असतात. खाडीमध्ये असणारे जलचर प्राणी जसं की पान मांजर असेल, खेकडे असतील किंवा इतर मासे असतील, हे तलावात येऊ शकतात. बरोबर. आपल्या तलावामध्ये येऊ शकतात. आणि ते जर प्राणी जलचर तलावामध्ये आले तर त्यांच्याबरोबर खेकड्याचं उदाहरण द्यायचं झालं खेकड्यांचं, तर खेकडे हे बऱ्याच रोगकारक जंतूचे वाहक असू शकतात. त्यांना आत येण्यापासून आपण त्यांचा जो शिरकाव होणार आहे त्याला आपण प्रतिबंध केला पाहिजे. तो कसा करणार, तर आम्ही त्याला बोलतो की त्याला रेप्टाईल फेन्सिंग केलं पाहिजे. म्हणजे संपूर्ण तलावाच्या सभोवताली आपण एक शेडनेट टाईपचं कुंपण गाठलं पाहिजे, जेणेकरून ते आत येऊ शकणार नाहीत. तलावाच्या भिंती व्यवस्थित बांधलेल्या असल्या पाहिजेत, जेणेकरून ते पोखरून आत येणार नाहीत. परत याच्याबरोबरच बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या तलावाच्या आसपास जे झाडं किंवा जंगल असतं त्याच्यामध्ये विविध प्रकारचे पक्षी असतात. ते कोळंबी उचलतात, दुसरीकडे घेऊन जातात. मग त्यांच्या ह्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोळंबी नेण्याच्या प्रयत्नामध्ये एका तलावातून दुसऱ्या तलावामध्ये रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे पक्ष्यांच्या प्रवेशाला सुद्धा आपण बर्ड नेटचा वापर करून त्यांच्या प्रवेशाला अटकाव केला पाहिजे. बरोबर. म्हणजे असे उपाय सगळे केले पाहिजे. असे उपाय आहेत. याच्या अजून काही उपाय सांगता येतील, जसं की आपण कोळंबी संवर्धनासाठी जे पाणी घेतो खाडीमधून, ते पाणी घेत असताना इनलेट जिथं आहे, जिथे आपला फुटवॉल असतो, त्या फुटवॉलच्या तिथे साधारणपणे 20 मायक्रॉन आकाराची जाळी लावली पाहिजे. त्याचबरोबर जे आपलं आउटलेट जे तलावामध्ये पाणी येतं तिथे पण आपण 50 ते 60 मिलीमीटर मायक्रॉन आकाराची जाळी लावली पाहिजे. ही जाळी कशासाठी, तर त्या पाण्याबरोबर जे काही मासे असतील किंवा शिंपले असतील त्यांची अंडी किंवा लहान पिल्ली तलावात येता कामा नये, कारण त्यांच्यामुळे परत संवर्धनाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या वाटा ज्या आहेत त्या आपण बंद केल्या पाहिजेत. आणखीन सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं म्हणजे जे पाणी आपण घेणार आहे ते शक्यतो खाडीतून डायरेक्ट तलावात न घेता एक राखीव तलाव छोटा का असेना तो आपण ठेवला पाहिजे. तिथे पाणी ते अगोदर घ्यायचं, त्याला निर्जंतुकीकरण करायचं आणि नंतर काही दिवसांनी आपल्या मुख्य तलावामध्ये ते घ्यायचं. असं जर आपण सगळी काळजी घेतली, ह्याला आपण जैव सुरक्षा आपण बोलतो, ही जर काळजी आपण घेतली तर रोगकारक जंतू जे आहेत त्यांचा शिरकाव आपल्या संवर्धन तलावात होणारच नाही. हे प्रतिबंधात्मक उपाय आपण केले पाहिजेत. नक्कीच हो, याचा नक्कीच फायदा होईल. आता जर तुम्ही तलावाचं म्हणालात तर आरोग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने जो तलाव आहे त्याची पूर्वतयारी नेमकी कशी केली पाहिजे? आपण सर्वसाधारण शेतीमध्ये भात शेती असो किंवा इतर कोणतीही शेती असो
पीक घ्यायच्या अगोदर आपण पूर्व मशागत करतो. हो. तसेच इथे सुद्धा कोळंबी संवर्धनामध्ये सुद्धा पूर्वतयारी किंवा पूर्व मशागत अतिशय महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ आपण एक कोळंबीचं पीक घेतलं, हं. काढणी झाली, त्याच्यामध्ये बराच गाळ साचलेला असतोय, जीवाणूंची किंवा इतर याची संख्या वाढलेली असते. त्यासाठी पहिल्यांदा त्या पाण्याचा निचरा केला पाहिजे पूर्णपणे. तलाव पूर्णपणे रिकामा केला पाहिजे. रिकामा केल्यानंतर जर गाळाचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर तो गाळ काढून टाकला पाहिजे आपल्याला. आणखी नंतर मग ते तलावाला भेगा जाईपर्यंत सुकवला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे निर्जंतुकीकरण करण्यासाठी गरजेप्रमाणे ब्लिचिंग पावडर आपण वापरू शकतोय. निर्जंतुकीकरण झाल्यानंतर मग थोडंफार पाणी भरून घेऊन त्याच्यामध्ये परत चुना आपण टाकू शकतोय. चुना टाकल्यामुळे मातीचा पोत सुधारतो, उत्पादकता वाढते, त्याचबरोबर सामू स्थिर राहण्यासाठी मदत होते, ज्याचा प्रत्यक्षपणे उपयोग उत्पादन वाढीसाठी होतो. तर ह्या काही प्राथमिक गोष्टी आहेत. हे केल्यानंतर आपण पाणी घेतल्यानंतर परत त्याच्यात खतं आपल्याला टाकावे लागतात, कारण कोळंबीचं बीज जे आपण सोडणार आहे ते सोडल्यानंतर त्याला ताबडतोब खाद्य उपलब्ध असलं पाहिजे. त्यामुळे ज्यावेळी आपण बीज सोडणार आहे त्या बीज सोडायच्या साधारणपणे 15 दिवस अगोदर पाणी भरून ते निर्जंतुकीकरण करून त्याच्यानंतर त्याच्यात खतांची मात्रा, NPK जी आपली खतं आहेत किंवा शेणखत असेल, हे शेणखत वापरून तिथे प्लवंग निर्मिती केली पाहिजे. मग अशा प्रकारे जर आपण तलावाची पूर्वतयारी केली तर ज्यावेळी आपण बीज सोडणार आहे त्यावेळी तो तलाव त्या बीजासाठी सुरक्षित असेल. म्हणजे तिथे कोणताही जीवजंतू नसणार, कोणतेही मोठे मासे नसणार आणि त्यांना पुरेशा प्रमाणात नैसर्गिक खाद्य उपलब्ध असेल. त्यामुळे त्यांची जीवितता वाढते. बरोबर. सर, आता खाद्य हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. तर कोळंबी संवर्धनामध्ये खाद्य देताना काय काळजी घेतली पाहिजे? आता कोळंबी संवर्धनामध्ये खाद्याचं महत्त्व असं आहे की कोळंबी उत्पादनासाठी जो खर्च येतो, जो काही आहे, साधारणपणे 1 किलोला 200 ते 250 रुपयेपर्यंत येऊ शकतो. तर त्याच्यातला 60 ते 70% भाग हा खाद्यावरती खर्च होतो. म्हणजे खाद्यावरती होणारा खर्च खूप मोठा आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला तो खर्च वाचवण्यासाठी योग्य पद्धतीनं खाद्याने योग्य प्रमाणात खाद्य दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जर अति खाद्य आपण दिलं, प्रमाणापेक्षा जास्त खाद्य दिलं तर उरलेले खाद्य तळावरती जातं. खाद्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यातून अमोनिया, नायट्रेट यासारखे वायू निर्माण होतात आणि त्याचा परत कोळंबीच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो. त्यामुळे खाद्य योग्य प्रमाणात दिलं पाहिजे. त्यासाठी आपण चेक ट्रे मेथड आहे, ती चेक ट्रे मेथड वापरतो. त्याचा थोडक्यात सांगायचं झालं तर आपण एक 10 किलो खाद्य तलावात टाकणार असेल तर त्यातला काही भाग 1%, 2% किंवा 5% भाग आपण ट्रे असतात त्या ट्रेमध्ये टाकतो आणि ते ट्रे आपण त्या तलावामध्ये लटकवून ठेवतो. मग त्या ट्रेमधलं खाद्य किती प्रमाणात खाल्लं जातं आहे ह्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की आपल्याला खाद्य वाढवलं पाहिजे की कमी केलं पाहिजे. अशा प्रकारे खाद्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून योग्य मात्रेत खाद्य जाईल आणि पाण्याची प्रत त्याच्यामुळे खराब होणार नाही. बरोबर. आपण बरेचसे मुद्दे व्यवस्थापनात आरोग्याच्या दृष्टीने बघितले, पण या सगळ्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत का की ज्या करणं गरजेच्या आहेत? नक्कीच आहेत बऱ्याच गोष्टी. त्यातले अजून महत्त्वाची गोष्ट म्हणले तर मागाशी सुद्धा अगोदर सुद्धा मी सांगितलं की पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. तर पाण्याची क्वालिटी, पाण्याची प्रत वारंवार तपासून, साधारणपणे प्रत्येक आठवड्याला तपासून त्याच्यात काही जर फरक झाला असेल तर ती पूर्ववत करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. नंतर आत्ता जे सगळं कोळंबी संवर्धन चालतं ते व्यापारी तत्वावर चालतं. त्यामुळे सर्वसाधारणपणे जे संवर्धक आहेत ते अतिसंचयन घनतेमध्ये बीज सोडतात, बीजाचं संचयन करतात. त्यामुळे त्याला सपोर्ट करण्यासाठी एक एरेशन सिस्टीम आपल्याला तलावामध्ये लावावीच लागते. एरेशन सिस्टीम जे नैसर्गिक पाण्यामध्ये असणारा ऑक्सिजन आहे तो कमी पडू शकतो, त्यामुळे एरेशन सिस्टीम तलावामध्ये आपण लावली पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच वेळा जे पाणी आपण घेतो त्याच्यामध्ये कोळंबीला लागणारे जसे की पोटॅशियम असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, ह्याची मात्रा योग्य प्रमाणात असेलच याची खात्री नसते. त्यामुळे आपण खनिजांचा जसं की डोलोमाईट वगैरे आहे, डोलोमाईटचा वापर योग्य पद्धतीनं वापर केला पाहिजे, जेणेकरून कोळंबीला लागणारी खनिजं
योग्य मात्रेत मिळतील, कारण बरं. ती जर मिळाली नाही तर त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारचे रोग उद्भवतात, त्यांच्या हां. वाढीवरती परिणाम होतो. बरं. हे आपण योग्य प्रमाणात खनिजे टाकली पाहिजेत. त्याच्यानंतर अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आरोग्य व्यवस्थापनाची सगळी काळजी घेतली पाहिजे. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपली कोळंबी तयार होईल त्यावेळी ती कोळंबीची काढणी 6 ते 8 तासामध्ये पूर्ण केली पाहिजे, कारण 6 ते 8 तासात आपण जर कोळंबीची काढणी पूर्ण करू शकलो तर त्याची गुणवत्ता चांगली राखली जाते आणि तिला दर पण चांगला मिळतो. आणि शक्यतो दुपारच्या वेळेस कोळंबीची आपण काढणी केली नाही पाहिजे, कारण त्या जो वाढलेलं तापमान असतं त्याच्यामुळे त्याची गुणवत्ता खराब होऊन आपलं नुकसान होऊ शकते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आरोग्याच्या दृष्टीने. सर, आता जाता आमच्या मच्छीमार बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल? मच्छीमार बांधवांना, संवर्धकांना माझा एकच सल्ला राहील, आपण जर कोळंबी संवर्धनामध्ये असाल किंवा येणार असाल तर त्याची योग्य पद्धतीने शास्त्रीय माहिती घ्या. मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधा आणि तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेऊन योग्य पद्धतीने संवर्धन करा, जेणेकरून आपलं जे उत्पादन आहे ते चांगलं आणि शाश्वत पद्धतीने मिळेल आपल्याला. बरोबर. तर मच्छीमार बांधवांनो, आत्ताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे कोळंबी संवर्धनातील आरोग्य व्यवस्थापनासाठी जे जे उपाय आहेत ते आपण केले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि याविषयी खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद मॅडम. कोळंबी संवर्धनातील आरोग्य व्यवस्थापन ही डॉक्टर गजानन घोडे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, या मुलाखतीबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.